दरवर्षीच इथे दहीहंडी उत्सव साजरा करतात. कारण या गोविंदा पथक जे चेंबूर आणि इतर चेंबूर आणि चेंबूरच्या बाहेर येतात त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी आम्ही ही दहीहंडी लावतो आणि त्यांना जे त्यांचं मानधन आहे ते आम्ही व्यवस्थित देतो. कारण असं वाटलं नाही पाहिजे की कमी दिलं किंवा काय, व्यवस्थित देतो आणि त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी आपण हे प्रयत्न करतो. नाही, प्रत्येक वर्षी मी स्वतः चढतो, त्याच्याबद्दल काही हे नाही आहे. मला ते माहिती आहे ना, खाली आपले मुलंच आहेत. वरनं समजा खाली आलो तरी कोणाच्या हातात पडणार आहे? त्याच्या हातामध्ये पडणार आहे. तुम्ही 67 वर्षाचा आहे, तुम्हाला काय भीती वाटत नाही वर जायला? हो, याच्यामध्ये वयाचा काही प्रश्न येत नाही. चढलो ना व्यवस्थित, म्हणजे दुसरे गोविंदा नाही चढू शकत असं याच्यासाठी वर चढलोय, त्याच्या प्रमाणे चढलोय ना मी. किती टीम येऊन गेल्या आहेत, किती लोकांनी सलामी? आतापर्यंत मला वाटतं 40 टीम येऊन गेल्या आहेत. 31 टीम येऊन गेले आणि अजून भरपूर यायचे आहेत. प्रकाश भाऊ हे ना प्रत्येक वर्षी आहे ना चांगल्या पद्धतीने या दहीहंडीचं आयोजन करतात. इकडे अनेक मंडळं आहे ना याच्यामध्ये येऊन सलामी देऊन जातात आणि प्रकाश भाऊ आहे ना हे चांगले आमदार आहेत आणि ॲक्टिव्हनी आहे आणि ते स्वतः पण आहे ना 5 थराची आहे ना सलामी देतात. त्यांना भीती वगैरे काय वाटत नाही आणि ते हसत खेळत आनंदाने या आहे ना मंडळ आहे ना इथे येतात आणि सकुशीने आहे ना याच्यात सहभागी होतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुंदर असा उपक्रम या ठिकाणी साजरा केला जातो. समाज बांधणीचं एक अत्यंत प्रभावी असं हे माध्यम आहे. सन्माननीय प्रकाशभाऊ फातर्पेकर आपल्या चेंबूरचे कार्यसम्राट आमरात दोन टर्म झाले. माझे नगरसेवक आहेत, सुप्रदताई फातर्पेकर आहेत, शिवसेना सचिव, आणि माझी नगरसेविकासुद्धा आहेत आणि संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत स्वप्नीलदा फातर्पेकर. यांच्या वतीने हा दरवर्षी सुंदर असा उपक्रम या ठिकाणी राबवला जातो आणि आपण पाहिलं खूप आनंदाने उत्साहाने हा कार्यक्रम होत आहे. मी थांबतो. मी भाऊंना विनंती करेन, त्यांचं मनोगत आपल्याला या ठिकाणी आवश्यक आहे. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।